भाजप बिनधास्त आहे, भाजपची तयारी दिसते, पण मुस्लिम मतांचं गणित बघता काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्ष यांना सोबत घेण्याचं जर बेरजेचं राजकारण काही केलं तर काँग्रेसला फायदा होऊ शकतोय. हे बघ, भाजप का निश्चिंत आहेत. आत्ता आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान ऐकलं. ते काय म्हणाले, जोवर तुम्ही लोकांपर्यंत जात नाही, लोकांचे प्रश्न समजून घेत नाही आणि रस्त्यावरती उतरत नाही, तोवर तुम्हाला यश मिळणं हे दुरापास्त आहे. म्हणजे तुम्हाला हे कळतच नाही आहे की आम्ही लोकांपर्यंत जातो आहे. बघा, मुंबईच नाही, मुंबईचं MMR रिजनमध्ये 9 महापालिका, 5 नगरपरिषदा, 11 नगरपंचायती आणि 3 जिल्हा परिषदा आहे ज्यांच्या निवडणुका लागतात. या 9 महापालिका, 5 नगरपरिषदा, 11 नगरपंचायती आणि 3 जिल्हा परिषदांमध्ये केडर वाईज, पक्ष संघटन वाईज, नेते वाईज, नेत्यांची फळी वाईज जर का विचार केला तर भाजपची पक्ष संघटना ही मजबूत आहे. किंबहुना MMR रिजनमध्ये मुंबई महापालिका असेल, नवी मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, कल्याण डोंबिवली महापालिका असेल, मीरा भाईंदर महापालिका असेल, अगदी भिवंडी महापालिका असेल, वसई विरार महापालिका असेल, पनवेल महापालिका असेल, सगळीकडे भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सामना आहे. बरोबर. कुठेही मुंबई व्यतिरिक्त ठाकरे बंधू असा विषय नाही, किंवा मुंबई व्यतिरिक्त काँग्रेस ही भाजपला टक्कर देईल अशा पोझिशनमध्ये नाही. म्हणजे मुंबईतही काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकत नाही. उरलेल्या महापालिका MMR रिजनमधल्या तिथेही काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकत नाही. राज्यभरातल्या महापालिका, जिथे 29 महापालिकांचा आत्ता निवडणुकीचा कार्यक्रम लागतोय, तिथे एक नांदेड सोडली महापालिका, नांदेड वाघापूर महापालिका, ही एक नांदेड किंवा फार फार तर आणखीन एका ठिकाणची इतकी महापालिका जर का सोडली तर कुठेही भाजपला काँग्रेसकडनं खूप मोठा प्रतिकार किंवा कडवा आव्हान उभं केलं जाईल अशी परिस्थिती नाही. MMR रिजन आणि प्लस 3 महापालिका म्हणजे कोणती, नाशिक, पिंपरी चिंचवड आणि पुणे, म्हणजे या गोल्डन ट्रायंगलमधल्या ह्या 12 महापालिकांचा जर का विचार केला तर असं लक्षात येतं, मुख्य सामना हा भाजप विरुद्ध शिंदे सेना आहे. मुख्य सामना पुण्यासारख्या ठिकाणी जर का भाजपनं युती केली नाही आणि अजित पवारांच्या पक्षानं म्हटलं आम्ही स्वबळावर लढू आणि दोन्ही राष्ट्रवादी म्हणू की आपण एकत्र येऊ, तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये सामना लागू शकतो. म्हणजे काँग्रेस कुठेच नाही झाला. म्हणूनच वंचित बहुजन आघाडी असेल, समाजवादी पक्ष असतील, हे म्हणतायत की आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी करू शकतो, किंवा काँग्रेसला असं वाटतं की आता आपण मवियाची मदत घेत नाही, म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे उद्धव ठाकरेंची मदत घेत नाही ना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे घेत आहोत. मग अशा वेळेस शरद पवारांकडनं हा सिग्नल जो मिळाला आहे की त्यांच्या पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं आयदर एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी याच्याशी आघाडी करावी. पण शरद पवार असं नाही म्हणाले की काँग्रेसबरोबर करू नका. शरद पवार असं म्हणाले की भाजपबरोबर करू नका. बरोबर. जिथे शरद पवार हे म्हणाले की भाजपबरोबर करू नका, ठीक आहे, भाजपबरोबर करणार नाहीत, पण शरद पवारांनी काँग्रेसला अनुल्लेखाने मारलं आहे हे तुम्ही विसरताय. त्यांच्याकडं मेसेज असा गेला आहे की काँग्रेसबरोबर जायची गरज नाही आहे. काँग्रेसची ताकद बघा कुठं आहे, फार फार तर ती संगमनेर, कोल्हापूर, लातूर, नांदेडमध्ये थोडी बहुत, आणि विदर्भात एखाद दुसऱ्या ठिकाणी, नागपूरमध्ये, इथेच एवढी ताकद आहे की जिथे आपण बळकट नाही आहोत. मग काँग्रेस सोडून द्या असं जर का शरद पवार सांगत असतील तर ही खूप मोठी बातमी आहे जी मिस होते आहे. भाजपबरोबर जाऊ नका, बरोबर आहे, प्रतिस्पर्धीचं आहे, पण शिंदे सेनेबरोबर जाऊ शकता तुम्ही, अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकता. असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही काँग्रेसबरोबर जाऊ नका असाही मेसेज देताय. आणि म्हणून मग काँग्रेसच्या हे लक्षात आलेलं आहे की शरद पवारही आपल्यासोबत येणार नाही आहेत. उद्धव ठाकरेंना आपण नको आहे, आपणच त्यांना मोकळा रस्ता दिलेला आहे की तुम्ही दोघं भाऊ काही करा, आम्हाला त्यात ओढू नका, आम्ही स्वबळावर लढतो. मग वंचितची तयारी असेल तर काँग्रेसला ते हवं आहे, समाजवादी पक्षाची तयारी असेल तर ते काँग्रेसला हवं आहे. समाजवादी पक्ष
आणि ठाकरे बंधू एकत्र जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. बरोबर. तेव्हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येऊ शकत आहेत महाविकास आघाडीमुळे. वंचितला ठाकरेंनी तोडलेलं आहे, त्यांच्याबरोबर जाण्याचा त्यांचा काही मानस नाही आहे, कारण त्यांना असं वाटतं की दलित मतं आपल्याला मिळतात. आता मुंबईमधली जी दलित मतं आहेत त्यावरती कोणाचा वर्चस्व आहे, आणि खास करून जी मराठी भाषिक दलित आहेत त्यावरती ठाकरे बंधूंचा वर्चस्व आहे असं ठाकरे बंधूंना वाटतंय, आणि म्हणून ते वंचितची मुंबईमध्ये फारशी पर्वा करत नाही. मग आता महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त जी विरोधातली महायुती आहे तिच्याकडं दलित मतं कोणामार्फत येत आहे, तर ती भाजपमार्फत येत आहे स्वतःच, आणि प्लस ती येत आहेत ती रामदास आठवलेंच्या RPI आठवले गटामार्फत येत आहे. बरोबर. आणि रामदास आठवले हे केंद्रात मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत, त्याचा मोठा भाजपला फायदा होतो दलित मतांवरती गारूड करण्यासाठी. आता मुंबईमध्ये वंचित किती आहे असून किती मतं आहेत तिची, किती पॉकेट्समध्ये मतं आहेत, ती एकगठ्ठा त्यांच्यासोबत येतील का, आणि ते काँग्रेसबरोबर गेल्यावरती ती मतं काँग्रेसबरोबरच येतील का. आता काँग्रेसला काय आहे की ठाकरे बंधूंचा प्लॅन काय आहे, तो प्लॅन काय आहे, बिहारच्या निवडणुकांनंतर एकाएकी असा प्लॅन वर्कआउट होतोय जो मुंबई मॉडेल म्हणून प्रसिद्धीस येईल, की आता शिवसेना हा उद्धव ठाकरेंचा जो ठाकरे सेना आहे ती एक नंबरला, तिच्यासोबत मनसे राज ठाकरेंची आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, हे तिघे मिळून शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून एक मुंबई मॉडेल तयार करू शकतात, जे MMR भर ते म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश, ज्यामध्ये नाही म्हटलं तरी 9 महापालिका आहेत तिथपर्यंत तिथे तो राबवू शकतात. आणि तो जर का सक्सेसफुल झाला त्यांचा मुंबई महापालिकेच्या निमित्तानं, तर ते मग 2029च्या विधानसभा लोकसभेला कॅरी करतील. कारण काँग्रेस दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे असा फीडबॅक हा सर्व आकलनानंतर, चिकित्सा केल्यानंतर, विश्लेषण केल्यानंतर, आणि ठिकठिकाणची नेत्यांची ताकद, तिथले नेते किती सक्रिय आहेत नाही आहेत, पक्षाकडनं त्यांना किती मदत होते, पक्षाची ध्येयधोरणं लोकांना पटतात नाही पटत, लोक त्यांचे नेते हे रस्त्यावरती किती सक्रिय आहेत नाही आहेत, याचा विचार जेव्हा आपण बारकाईनं करतो आणि 4-5 लोक घेऊन जेव्हा आढावा काढतो, तेव्हा असं लक्षात येतं आहे की सर्वात मोठा लुझर राज्यामध्ये काँग्रेस आहे. आणि जो लुझर आहे, जो दिवसेंदिवस ढासळतोय, कमकुवत होतोय, त्याच्यासोबत जाणारे 10 वेळा विचार करतील. म्हणजे प्रकाश आंबेडकर सुद्धा ऐन वेळी काँग्रेसबरोबर जाताना विचार करतील आणि बॅकट्रॅक होतात. या आधी ते बॅकट्रॅक झालेले आहे. अबू आझमी सुद्धा बेभरोशाचे आहेत, ते काँग्रेसला बार्गेनिंग करताना हवं ते द्यायला लावतील, नाही मिळालं तर बाजूला होतील. म्हणजे काँग्रेसची लढाई ही अस्तित्वाची लढाई आहे, ती ठिकठिकाणी अस्तित्वाची दिसते. पण ठाकरे बंधूंचं तसं नाही आहे. ठाकरे बंधूंना माहिती आहे की मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये जर का आपण एकत्र आलो तर आपण भाजपला अनेक ठिकाणी रोखू शकतो. मुंबईमध्ये सुद्धा भाजपला आपण रोखू शकतो. आणि मग अशा वेळेस रोखू शकतो इन द सेन्स, मुंबईमध्ये बहुमत घेण्यावाचून भाजपच्या आड कोण असेल तर ते ठाकरे बंधू आहेत. इतर ठिकाणी सुद्धा शिंदेसेना आणि भाजपमध्ये जे द्वंद्व चाललेलं आहे त्याच्यामध्ये ठाकरे बंधू भाजपची कोंडी करू शकतात. मग अशा वेळेस जिथे बार्गेनिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे तिथे ठाकरे बंधू मुंबईमध्ये त्यांचा प्लान अगदी सरळ आहे की ते दोघे एकत्र आल्यानं एक गठ्ठा मराठी मतं जी आहेत ती मराठीच्या मुद्द्यावरती आपल्याकडे ओढायची, आणि जी 19% मुस्लिम मतं आहेत जी निर्णायक आहेत मुंबईमध्ये ती उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून मनसे आणि ठाकरेंनी दोघांनी घ्यायची. आणि आपल्या दोघांची जेव्हा युती होईल ठाकरे बंधूंची, तेव्हा जी उमेदवारांची यादी असेल, हा मनसेचा तो ठाकरे सेनेचा असा न करता हा ठाकरे बंधूंचा उमेदवार, हा ठाकरेंचा उमेदवार, अशा पद्धतीनं ताकद लावायची, कॅम्पेन करायची की जेणेकरून जमिनीवरती मनसैनिक आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक हा एकत्र येईल आणि उमेदवार हा मनसेचा आहे की ठाकरे सेनेचा आहे ही बाब गौण होईल, असा तो विषय ठाकरे बंधू करणार आहेत. तेव्हा इंटरेस्टिंग आहे. अजूनही जाणकारांना विचाराल माझ्या सकट तर सगळे सांगतील मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा महापौर होण्याचे चान्सेस हे आत्ताच्या घडीला 70% आहेत. पण ठाकरे बंधूंनी जर का मतांचं गणित जुळवून आणलं, मतदार यादीवरती पूर्ण लक्ष केंद्रित करून ती अधिक पारदर्शी कशी होईल, तिची चाळण कशी होईल, मतदान होताना ते पारदर्शी होईल, मतदान आणि मतमोजणी ही पारदर्शी होईल,
आणि राज्य निवडणूक आयोगावरती आणि राज्य सरकारवरती दबाव बनवून राहील, याच्यात ते किती पेनिट्रेशन करतात, त्यांचे कार्यकर्ते किती काम करतात, मतदारांच्या घरापर्यंत किती वेळा जातात, मतदारांना बूथवर आणण्याचं मेकॅनिझम ठाकरे बंधू उभं करतात का, यावरती मुंबईचं निकाल मुंबईचा हा अवलंबून आहे. तेव्हा भाजपला पूर्ण केकवॉक आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यावरही, आणि काँग्रेस स्वबळावर गेल्यावरती मतविभाजन होऊन भाजपचीच बल्ले होईल असं आत्ताच सांगता येत नाही. पण सध्याच्या घडीला ॲडव्हान्टेज हे भाजपला दिसतंय. कारण जर का काँग्रेस स्वबळावर गेली तर नाही म्हटलं तरी काँग्रेसचा पारंपरिक मतदार वेळेवर जागा होतो आणि तो स्पॉयलरचं काम करतो, म्हणजे काम बिघडवण्याचं काम करतो. तर तो इतकं काम बिघडवतं का की भाजप विरोधी मतांमध्ये विभाजन होऊन भाजपची सरशी होईल, ती शक्यता खूप जवळ दिसते आहे की भाजप ते घडवून आणू शकेल, बंडखोरांनाही मोठी रसद पुरवून. म्हणजे बहुतेक ठिकाणी मुंबईमध्ये चौरंगी लढत होणार आहे.